नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर. इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत नवरात्र विषयक विशेष कार्यक्रम नारी शक्ती मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या विशेष भागात सहभागी होण्यासाठी आपण आमंत्रित केले जिव्हाळा मतिमंद शाळेच्या अध्यक्षा, प्रेसिडेंट आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता बालगावकर यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला असं मी विचारते की तुम्ही कोणत्या शाळेत होतात आणि तुमच्या बालपणी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ पुढे भविष्यात व्हाल असं वाटलं होतं का? त्या विषयांची आवड होती का? हो, मी लहानपणी आधी प्राथमिक मध्ये असताना सिद्धेश्वर शाळेमध्ये होते. बरं. त्याच्यानंतर हायस्कूलमध्ये मी सेवा सदन शाळेमध्ये गेले आणि माझी फॅमिली बॅकग्राऊंड अशी होती की माझे आईवडील या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. की 1980 साली माझ्या वडिलांनी म्हणजे श्री ए.बी. राजमाने यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली मतिमंद मुलांची शाळा काढली आणि त्याच्यामुळे, आणि माझा जन्म 82चा होता, त्याच्यामुळे मी अगदी जन्मतः ते क्षेत्र बघत आले होते की मतिमंद मुलांचं शिक्षण या क्षेत्रामध्ये आई आणि वडील दोघेही कसं काम करत आहेत हे सर्व मी बघत असल्यामुळे त्या एकंदर क्षेत्राची ओळख मला लहानपणापासून होती आणि त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली. दुसरी गोष्ट की सायकॉलॉजी हा विषयच असा आहे की कुणालाही पटकन त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि काम करायची इच्छा होते, कारण माणूस आणि माणसाचं वर्तन हे कायम बऱ्याच जणांना गूढ आणि कधी अनाकलनीय असं वाटतं. त्याच्यामुळे आपोआप त्या क्षेत्राची एक आवड निर्माण झाली आणि मग नंतर ग्रॅज्युएशन लेवलला तोच सब्जेक्ट मेन घेऊन त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मग नंतर PhD अशी शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली. हो. आता सध्या तुम्ही जिव्हाळामध्ये काम करताय, अध्यक्ष आहात, तर तुम्ही तिथे काम करताना कोणत्या लेवलपासून सुरुवात केली होती? म्हणजे बाबांबरोबर तुम्ही म्हणालात तसं लहानपणापासून तिथे जात असाल. हो हो. मग अध्यक्षपद काही डायरेक्ट नाही, मग तुम्ही कोणत्या लेवलपासून सुरुवात केलीत किंवा त्या मुलांची वर्तणूक आपली कशा प्रकारची ठेवावी लागते ते? हो हो, मी अगदी तिथे म्हणजे माझा जो लहानपणीचा काळ होता त्यावेळेस आता जसे पाळणाघर आहेत किंवा बेबी सिटिंग आहेत त्या प्रकारचे तेव्हा नव्हते. त्याच्यामुळे आई आणि वडील दोघंही त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे घरात दुसरं कोणी सांभाळणार आम्हाला नव्हतं. त्याच्यामुळे अगदी लहानपणी आईवडील आम्हाला घेऊनच जायचे तिथे शाळेमध्ये आणि त्या मुलांनीच ॲक्च्युली सांभाळ केला आमचा की त्याच्यामुळे त्या मुलांबरोबरच लहानाची मोठी झाले की म्हणजे अगदी शाळेतून आल्या आल्या आपले कपडे बदलणं, आपल्याला खाऊ पिऊ घालणं, ही सगळी कामं ती मुलं करायची आणि त्यांना ते फार आवडायचं की एखाद्या लहान मुलाचं सगळं करणं जसं आपल्यालाही बऱ्याचदा आवडतं त्या पद्धतीने त्या मुलांनी खूप प्रेम माया दिली मला. त्याच्यामुळे तिथे काम करायला मी नंतर सुरुवात केली, परंतु जेव्हा माझं बालपणच तिथे गेलं त्यावेळेस एकंदर त्या मुलांबद्दल असणारी आपुलकी ही तेव्हाच निर्माण झाली होती. मग त्याच्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला सायकॉलॉजी विषय घेतला तेव्हासुद्धा मग मी ॲक्च्युअल कामाला सुरुवात जी म्हणता येईल आपल्याला, ऑफिशियल वर्क, केस स्टडी, की अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या केसेस घेणं, मग एखादी डाऊन सिंड्रोमची घ्यायची किंवा मग एखादी CPची, सेरेब्रल पाल्सीची, अशा वेगळ्या वेगळ्या केसेस घेऊन मग त्याचा स्टडी करणं, अशी ग्रॅज्युएशन लेवलला साधारण कामाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि मग ग्रॅज्युएशन नंतर मी एक स्पेशल डिप्लोमा केला, स्पेशल DEDचा. म्हणजे जनरली लोकांना माहिती नाही आहे की जे साध्या DED BED कोर्सेस असतात सेम त्याच पद्धतीचे स्पेशल मुलांना म्हणजे मतिमंद मुलांसाठी, ब्लाइंड मुलांसाठी किंवा हेअरिंग इम्पेअर्ड म्हणजे आपण ज्याला मूकबधीर म्हणतो अशा मुलांना शिकवण्यासाठीचे सुद्धा वेगळे DED कोर्सेस असतात. तसेच BEDही असतात, MEDही असतात. तर असे कोर्सेस असतात आणि त्याच्यामध्ये मग मी मतिमंद मुलांसाठीचं जे DED होतं ते पुण्याला मी केलं. मग त्याच्यानंतर मग मी ॲज अ स्पेशल टीचर, विशेष शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली जिव्हाळामध्ये. आणि मग प्लस सायमल्टेनियसली मग मी नंतर सायकॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मग नंतर PhD सुद्धा केली.
की तो विषयच इतका इंटरेस्टिंग आहे की ज्ञानार्जनाचं कुठे असे तिथे मर्यादाच येत नाही. तुम्ही कितीही ज्ञान घेतलात तरी ते सागरामधून एखादं वाटीभर पाणी आणावं असं ते वाटायला लागलं. त्याच्यामुळे अजूनही मी म्हणजे माझी PhD होऊन 5-6 वर्ष झाली. मी 2010ला PhD करायला सुरुवात केली होती. परंतु PhD झाल्यानंतर सुद्धा अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवरती रिसर्च करणं, वेगळ्या वेगळ्या कॅम्ब्रिज, ऑक्सफोर्ड, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन शोधनिबंध सादर करणं, असं ते काम चालूच ठेवलं. त्याच्याबरोबर शाळेबरोबर तुम्ही तिकडच्या आपण केस स्टडीज आणि तिकडचा अभ्यास सगळं चालू ठेवलं. म्हणजे शाळेच्या कामाबरोबरच मी अनेक लहान मुलांना स्पेसिफिकली की ज्यांना डेव्हलपमेंटल डिलेचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना सायकोथेरपीची गरज आहे, अशा मुलांसाठी काही थेरपीजसुद्धा मी उपलब्ध करून देते. काही सायकोलॉजिकल गायडन्स असेल, काउन्सिलिंग असेल असंही करते. काही शाळा कॉलेजेसमध्ये सेक्स एज्युकेशनबद्दल वर्कशॉप्स घेते. त्याच पद्धतीने सायकोलॉजीची गेस्ट लेक्चर म्हणून मी अनेक शाळा कॉलेजांमध्ये काम करते. बरं, चाइल्ड सायकोलॉजी हा मेन तुमचा विषय तुमचा स्वतःचा विषय स्पेशलायझेशन म्हणता येईल. कारण माझी PhD लहान मुलांवरच झाली, त्याच्यामुळे चाइल्ड सायकोलॉजी म्हणता येईल. ग्रॅज्युएशन पर्यंतचं माझं क्लिनिकल सायकोलॉजी होतं, पण ओव्हरऑल चाइल्ड सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये जास्त काम झालं. ओके. आता या शाळेत काम करताना असा अनुभव येतो का की काही सगळीच मुलं अगदी मतिमंद नाही, म्हणजे IQ लेवल प्रत्येकाचे वेगवेगळे, तर तसे तुम्ही डिव्हिजन्स वेगळे किंवा अशी त्यांच्यातली काही कॅटेगरी असते का? हो, बऱ्याचदा आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की नॉर्मल शाळांमध्ये जसे वर्ग असतात की साधारण नर्सरी, LKG, UKG, मग 1ली, 2री, 3री किंवा 1st, 2nd, 3rd पासून 10th पर्यंत, तर असे वर्ग असतात का तुमच्याकडे, असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर त्याचं उत्तर असं आहे की इथे असे 1ली, 2री, 3री असे वर्ग नसतात. इथे वर्ग साधारण प्रोफाऊंड, प्री वोकेशनल, वोकेशनल किंवा प्री प्रायमरी, प्रायमरी या पद्धतीचे असतात. साधारणपणे त्या मुलाचं वय आणि IQ या दोन्हीचं अभ्यास करून त्याला त्या वर्गामध्ये ठेवलं जातं. की साधारण समजा मुलाचं वय कमी असेल आणि जर समजा IQ मॉडरेट किंवा माइल्ड लेवलचा असेल तर त्याला जास्तीत जास्त अकॅडमिक शिकवलं जातं, की जसं अक्षरं, अंक या सगळ्या गोष्टी शिकवून त्याला जास्तीत जास्त लिटरेट करायचा प्रयत्न केला जातो. परंतु जर समजा त्याचा IQ थोडासा कमी असेल, वय कमी असेल, तर मॅक्झिमम ADL ॲक्टिव्हिटीज आम्ही ज्याला म्हणतो की ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, की बऱ्याचदा असं होतं की मतिमंद मुलांमध्ये मतिमंदत्वामुळे ते बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. त्यांना त्या वेगळ्या पद्धतीने शिकवाव्या लागतात, की त्यांच्या आपल्या रोजच्या ज्या गोष्टी असतात बऱ्याच, की आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो, मग टॉयलेटिंग करतो, मग आंघोळ करतो, मग घरातली काही छोटी मोठी कामं असते, या गोष्टीसुद्धा त्यांना करणं हे अवघड जातं. मग या गोष्टी प्रामुख्याने त्यांना आधी शिकवल्या जातात की जेणेकरून त्या घरातल्या इतर लोकांना त्या मुलाचा त्रास कमी व्हावा आणि थोडंसं त्याच्या हाताने तो स्वावलंबी, तो इंडिपेंडेंट व्हावा आणि प्लस घरातल्या लोकांना मदतही व्हावी, अशा काही गोष्टी शिकवल्या जातात. अक्षरं, अंक सायमल्टेनियसली सगळ्यांनाच शिकवली जातात, ते अगदीच नाही असं नाही. परंतु एक आहे की म्हणजे या क्षेत्रातली मुलं, मतिमंद मुलं, ही कधी अशी 10वी 12वी बोर्ड एक्झाम्स वगैरे देऊ शकत नाही. परंतु आम्ही त्यांना इतकं जुजबी नॉलेज देतो की जेणेकरून समाजामध्ये वावरत असताना त्यांना ते उपयोगी पडेल. आता जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल, अगदी कॉमर्स झालेला सुद्धा एखादा मुलगा, जर आपण त्याला बँकेची स्लिप दिली, ही भरून दे म्हटलं, तर कधी कधी काही मुलांना तेही येत नाही. तर बऱ्याचदा असं होतं की प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे ते थेरॉटिकली मिळत नाही. आणि म्हणून मग आम्ही या मुलांना काय करतो की जेव्हा एखाद्या मुलाला अंक ओळख येते, अक्षर ओळख येते, तर त्यावेळेस आम्ही त्यांना खूप मोठे मोठे धडे वगैरे किंवा खूप मोठी मोठी गणितं शिकवण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट अप्लाइड नॉलेज देतो, की जे ज्यांना डायरेक्ट प्रॅक्टिकली यूज होईल. की जसं एखाद्या मुलाला लिहिता वाचता यायला लागलं थोडंफार, की मग आम्ही त्यांना काय शिकवू की बँकेची स्लिप कशी भरायची, किंवा रेल्वेचं वेळापत्रक कसं वाचायचं, किंवा अगदी ST स्टँडवरच्या गाड्यांचे बोर्ड कसे वाचायचे, किंवा व्यवहारात उपयोगी पडतील अशा, की रस्त्यावरती सुद्धा जे बोर्ड लावलेले असतात, ट्रॅफिकचे वेगळे वेगळे
सिम्बॉल्स जे असतात ते सगळं आम्ही त्यांना शिकवतो, की जेणेकरून तो मुलगा समाजामध्ये वावरत असताना त्याला कुठेही अडचण येऊ नये, की जेणेकरून तो खूप काही अक्षरं किंवा गणित जरी शिकू शकला नाही तरी बेसिक गोष्टी त्याला समाजामध्ये ज्या फेस कराव्या लागणार तिथे त्याला सोयीचं जावं, अशा गोष्टी आम्ही त्यांना डायरेक्टली शिकवतो, की जेणेकरून त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे ती जास्तीत जास्त वापरात यावी. करेक्ट. अशा मुलांना मानसिक ह्याच्याबरोबर काही शारीरिक व्याधी पण असतात का? हो, बऱ्याचदा काय होतं की एखादं मूल जेव्हा मतिमंद होतं तेव्हा त्या ब्रेनमध्ये काही सेल्स या डॅमेज होत असतात. मग त्याची अनेक कारणं असू शकतात, की कधी कधी मुलांना खूप ताप आल्यामुळे ब्रेनमधल्या काही सेल्स डॅमेज होतात, किंवा काही ॲक्सिडेंट जर झाला आणि जर मेंदूला खूप मोठा मार बसला तरीसुद्धा ब्रेनच्या सेल्स डॅमेज होतात. आणि अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे मतिमंदत्व येऊ शकतं. तर अशा सेल्स डॅमेज झाल्यानंतर फक्त मानसिक परिणाम होतो असं नाही, तर शारीरिक परिणामसुद्धा होऊ शकतो. अर्थात त्या ब्रेनमधल्या कुठल्या एरियामधल्या कुठल्या पेशी किती डॅमेज झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून असतं. त्याच्यामुळे मग काही मुलांना शारीरिक व्याधी काही येतात, तर काही मुलांना नीट बोलता येत नाही, तर काही मुलांना पार्शली ब्लाइंडनेस येऊ शकतो. असं प्रत्येक मुलाचं वेगळं वेगळं काहीतरी अदर डिसॅबिलिटीज त्या मतिमंदत्वाबरोबर जोडून आलेली असते. त्याच्यामुळे मग त्या मुलाला प्रत्येक केस वेगळी वेगळी असते. त्या मुलाला त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे शिकवणं हे विशेष शिक्षणामध्ये महत्त्वाचं ठरतं. बरोबर आहे. आता आपण याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न तुमच्या वेगळ्या वळणाकडे घेऊन जाते. आता कोरोनाचा काळ आहे, तर खूपशा डिप्रेशनच्या केसेस मॅडम तुमच्याकडे येत असतील, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही त्यांना मग काय सल्ला देता? वयस्कर असतील किंवा अगदी तरुण पिढीसुद्धा खूपशी आता डिप्रेस झालेली आहे 1-2-3 महिन्यात जास्त. जेव्हापासून हे लॉकडाऊन संपलंय तर त्याच्यानंतर जेव्हा नोकरी आणि हे व्यवस्थित सुरू झालं तर तेव्हा त्यांना डिस्टर्बन्स जास्त आलेत, की काही जणांच्या नोकऱ्या गेल्यात किंवा उद्योगधंदे आधीसारखे चालत नाहीयेत. तर मग तेव्हा काय सल्ले देता तुम्ही अशा? नाही, खूप केसेस वाढलेल्या आहेत. मी तर म्हणेन फक्त डिप्रेशनच्याच नाहीत, अनेक वेगळ्या वेगळ्या मानसिक आजारांच्या आणि विकृतींच्या सुद्धा केसेस वाढलेल्या आहेत. की अगदी जर समजा आजचा जर पेपर वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की भावंड होती, एक मुलगा एक मुलगी, आणि त्याच्यामध्ये रिमोटवरून त्या दोघांमध्ये वाद झाला की रिमोट मला हवाय, मला TV बघायचा आहे, म्हणून त्या दोन्ही भावंडांमध्ये वाद झाला. आणि त्या भावाने हातोड्याने त्या मुलीला म्हणजे त्याच्या बहिणीला डोक्यावरती मारलं आणि ती मुलगी त्याच्यात मृत पावली. म्हणजे घरी दोघंच होते? हो, दोघेच होते घरी. आई वडील कामावरती गेले होते आणि ते सगळं बघून मुलगा घाबरला आणि पळून गेला. नंतर अर्थात ते सर्व उघडकीला आलं पोलिसांकडून आणि मग त्या मुलाला पकडलं. पण जस्ट 9वीतला मुलगा होता तो. आणि अशी घटना घडावी म्हणजे माणसाला व्यक्त कसं व्हावं हे आता शिकवण्याची गरज आहे असं वाटायला लागलेलं आहे. की बऱ्याचदा खूप क्षुल्लक गोष्टी असतात, परंतु त्याच्यावर की इतकं जास्त टेन्शन घेतो किंवा इतके जास्त ॲग्रेसिव्ह होतो की सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जातात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. अशा अनेक बातम्या आपण रोज पेपरमध्ये वाचतोय. तर हे फक्त वृद्धांमध्येच नाही किंवा लहान मुलांमध्येच नाही, सगळ्याच वयोगटातल्या लोकांसोबत व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आता अगदी सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या ऑफिसेसमध्ये, कारण तुम्ही जर बघितलं तर फॉरेन कंट्रीजमध्ये हे आहे की आता आपल्याकडे सुद्धा प्रत्येक शाळांमध्ये एक सायकोलॉजिस्ट हा नेमला जातोय. पण फॉरेनमध्ये अगदी A to Z ऑफिसेस, शाळा, कॉलेज सगळीकडे सायकोलॉजिस्ट असतातच. आणि तिथली लोक बिनधास्त त्यांना जाऊन कन्सल्ट करतात. नाहीतर आपल्याकडे थोडीशी इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे मला काही वेड लागलाय का, असं एक गैरसमज असतो लोकांचा. तर तो गैरसमज खरं तर सगळ्यांनी पूर्णपणे काढून टाकायला हवा. की जेव्हा मला वाटते की मी खूप डिस्टर्ब आहे आणि मला कुणीतरी कारण बऱ्याचदा काय होतं की आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणीही कितीही चांगले असले तरी ते तटस्थपणे एखादा सल्ला नाही देऊ शकत. कारण
ते त्यांच्या व्ह्यूने देतात आणि त्यांना मानसशास्त्राचं शास्त्रीय ज्ञान नसतं. ते कितीही चांगले असले तरी काही मर्यादा पडू शकतात. त्याच्यामुळे अशा वेळी मानसशास्त्रज्ञांकडे जाणं, सायकोलॉजिस्टकडे जाणं आणि मनमोकळेपणाने ही समस्या मांडणं आणि मग त्याच्यावरती सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं आणि ते सर्वांनी करावं असं मी खरंच सर्वांना आवाहन करते. कारण ही गरज आहे आता काळाची. आणि नाही तर मग एकदम टोकाच्या अशा केसेस आपल्या घडू समोर शकतात. येतात आणि मग बऱ्याचदा आमच्याकडे सुद्धा अशा केसेस येतात कधी कधी की थर्ड स्टेजला गेलेले की इतकी लास्ट स्टेज असते की आम्हाला काही करता येणं म्हणजे अगदी कमी शक्यता राहतात त्या केसेस सॉल्व्ह होतील अशा इथपर्यंत त्या टोकाला गेलेल्या बरोबर. म्हणून मला वाटतं की सर्वांनी सायकोलॉजीकडे खूप ब्रॉड माइंडेडनी बघायला हवं आणि जिथे तुम्हाला थोडीशी जरा शंका येते की नाही काहीतरी बिनसलंय तिथे त्यांनी सायकोलॉजिस्टकडे जाऊन कन्सल्ट करायला हवं. कारण आता बघा ना, आपल्याला सर्दी होते, खोकला होतो, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जायला आपल्याला लाज वाटते का? तर नाही. का तर एक फिजिकल टेंडन्सी आहे, ती फिजिकल काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, बरे होतो. मग असेच छोटे मोठे मानसिक आजार सुद्धा आपल्याला असू शकतात की जे काही काळापुरते आपण काउन्सिलिंग केल्यामुळे, काही थेरपी घेतल्यामुळे ते कमी होऊ शकतात. परंतु त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलं हवं आणि तसा विचार करून सायकोलॉजिस्टची मदत घ्यायला हवी. तर अशा घटना घडायचं प्रमाण समाजामधलं काही अंशी का होईना कमी होईल अशी आशा वाटते. खरे तुम्ही म्हणालात तसं फॉरेन कंट्रीजमध्ये प्रत्येक कंपनी वाईज किंवा असे सायकोलॉजिस्ट एक नेमलेले आहेत त्यांनी की स्ट्रेस लेवल खूप जास्त असते प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपण बघतो. तशी भारतातही खरं तर गरज आहे, खूप खूप गरज आहे. कारण भारतामध्ये न्यूजपेपर तुम्ही उघडला की प्रत्येक पानावरती कमीत कमी अशा 2-3 बातम्या तरी दिसतात की जिथे तुम्हाला पटकन कळतं की नाही ह्याचं मानसिक स्वास्थ्य थोडंसं ढासळलेलं आहे आणि म्हणून हे असं झालं. मग इतकी मोठी संख्या जर असेल समाजामध्ये तर मला वाटतं प्रत्येक फॅमिलीचा एक फॅमिली डॉक्टर कसा असतो तसा एखादा फॅमिली सायकोलॉजिस्ट असावा. आणि काही आपण होऊ दे न होऊ दे, आपण वर्षाला काही टेस्ट कशा करत असतो त्या पद्धतीने प्रत्येकाने वर्षातून एकदा का होईना सायकोलॉजिस्टशी भेटून मनमोकळं करावं. काही समस्या असू देत अगर नसू देत, पण हे व्हायला हवं आणि ही गरज आहे सध्या असं मला खरंच वाटतं. आणखीन एक त्यातला एक प्रश्न आहे की स्वमग्न व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं? स्वमग्नता किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये ऑटिझम म्हणतो, तो एक न्यूरोलॉजिकल टेंडन्सी आहे असं आपण म्हणू शकतो की त्यांच्या नर्वस सिस्टीममध्ये काही ब्लॉकेजेस असल्यामुळे, ॲक्च्युली या विषयावरती अजून खूप सारं संशोधन होणं बाकी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही आत्तापर्यंतच्या सायंटिस्टनी असं परफेक्ट त्याचं काही कारण किंवा परफेक्ट हे काय असं हे दिलेलं नाही आहे. पण आत्तापर्यंत जे रिसर्चमध्ये आलेलं आहे त्यावरून असं सांगितलं जातं सायंटिस्टकडून की तो एक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की बाहेरून जी इन्फॉर्मेशन आपलं शरीर घेत असतं ती पूर्णपणे मेंदूपर्यंत जात नाही. आणि प्लस आपण जे काही विचार करतो आणि पुढच्याला सांगण्याचा प्रयत्न करतो ती पण इन्फॉर्मेशन आपण पुढच्यापर्यंत नीट देऊ शकत नाही. याच्यामध्ये कुठेतरी अडथळा आल्यामुळे ती व्यक्ती व्यक्त व्हायला वेळ लागतो किंवा जे काही चाललेलं आहे आजूबाजूला वातावरणात ते त्याला समजायलाही वेळ लागतो कारण मध्ये ब्लॉकेजेस असतात. आणि म्हणून त्यांना संवाद साधायचा सगळ्यात मोठी त्यांची समस्या असते आणि त्याचे बरेच वेगळे पण त्या व्यक्ती नॉर्मली आपल्यासारख्या दिसतात, म्हणजे वावरताना असं कळत नाही की हा स्वमग्न असेल किंवा अशा प्रकारचे सिम्पटम्स असतात. कधी कधी नॉर्मल व्यक्तींना कळत नाही की हा स्वमग्न आहे, परंतु साधारण त्या व्यक्ती फारशा कोणाशी बोलत नाही किंवा फारसा आय कॉन्टॅक्ट त्या देऊ शकत नाही. असे काही छोटे मोठे सिम्पटम्स आहेत की ज्याच्यावरून या व्यक्ती ऑटिझम्स आहेत हे आम्हाला लगेच बघितल्यावर कळू शकतं. अच्छा मॅडम, तुमची कारकीर्द खूप आता ह्याची मोठी आहे, तुमच्या कौशल्याची किंवा तुमच्या कार्याची. तर यातनं तुम्ही कुटुंबासाठी वेळ कसा देता किंवा कुटुंबाची तुम्हाला हे सगळं सांभाळताना कशी मदत होते?
खूप मदत होते. म्हणजे मुळात आईवडील माझे खूप मदत करतात की मला बऱ्याचदा इंटरनॅशनल लेवलला जेव्हा जावं लागतं तेव्हा माझ्या दोन्ही मुलांना सांभाळणं हे अगदी आईवडिलांपासून माझे मिस्टरसुद्धा खूप हेल्प करतात की त्यांची साथ असल्यामुळे कुणी ना कुणी घरामध्ये थांबून मुलांकडे लक्ष देणं आणि घराकडे लक्ष देणं हे होतं. त्याच्यामुळे पूर्णपणे सासरचे माहेरचे ह्या सगळ्यांची साथ असल्यामुळे कुठलीही स्त्री व्यवस्थितरित्या काम करू शकते. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आता हे पद तुमच्याकडे आहेच आहे, शिवाय आणखी खूपशी पदं सामाजिक कार्याची तुमच्याकडे असतील तर त्याविषयी काय सांगाल? बऱ्याच शाळांमध्ये मी वुमेन्स सेल कमिटीमध्ये आहे की ती एक अशी कमिटी असते की त्या शाळांमध्ये जर कोणत्या मुलावर सुद्धा इवन जर काही लैंगिक अत्याचार झाले किंवा काही समस्या निर्माण झाल्या अशा प्रकारच्या तर त्याच्यासाठी ही एक कमिटी काम करत असते. त्या अशा बऱ्याच शाळांच्या आणि कॉलेजच्या कमिटीवरती मी काम करते. त्याच पद्धतीने विसिक म्हणून एक संस्था आहे, वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, यांची ह्युमन राईट कमिशन जी आहे त्याच्यावरती त्यांनी सदस्य म्हणून माझी निवड केलेली आहे की ज्याच्यामध्ये खास करून ह्युमन राईट्सवरती पूर्ण भारतामध्ये काम केलं जातं. सोलापुरातनं तुम्ही आता सध्या एकमेव हो, सोलापुरातली मी सध्या एकटी आहे. आणि आता नवरात्र चालू आहे सगळीकडे, आदिशक्तीचा जागर, तर मग आमच्या महिला वर्गाला किंवा आपल्या मैत्रिणींना या निमित्ताने काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला? मला मैत्रिणींना संदेश हाच द्यायला आवडेल की आदिशक्तीच्या हातामध्ये जशा 8-10 आयुध आहेत, हो 10च्या 10 हत्यार आहेत, त्या पद्धतीने अगदी जर समजा गरज पडली तर त्यांनी स्वसंरक्षणार्थ हत्यार सुद्धा उचलायला कमी करू नये. कारण आजकाल इतक्या बातम्या, दिल्लीचं निर्भया प्रकरण असू दे, हैदराबादचं असू दे किंवा परवा झालेलं हत्याकांड असू दे त्या मुलीचं, ते बघितल्यानंतर स्त्रिया खूप असुरक्षित आहेत असं वाटतं आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया बघितल्यावरती तरी फारच मन विच्छिन्न होतं. त्याच्यामुळे मी असं म्हणत नाही की त्यांनी मारावं कोणाला तरी किंवा हिंसाचाराला मी अजिबात दुजोरा देत नाही आहे, परंतु स्वसंरक्षणार्थ स्त्रियांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे आत्ता या घडीला. कारण तुम्ही कुणावरही अवलंबून राहता कामा नये की कुणीतरी येईल एखादा सुपर हिरो आणि माझं संरक्षण करेल. असं कुणीही सुपरमॅन किंवा हिरो खऱ्या आयुष्यामध्ये अस्तित्वात नसतो किंवा येईलच असं नाही, असतीलही, परंतु पण ते सगळ्यांच्या नशिबात असतं तसं नाही की त्या क्षणी ते येतीलच असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेणं म्हणजे अगदी शारीरिकदृष्ट्याच म्हणत नाही आहे मी, मानसिकदृष्ट्याही. कारण स्त्रीचा स्वभाव असा असतो ना की त्या कायम पहिल्यांदा दुसऱ्यांचा विचार करतात. नवऱ्याला चहा दिला का, मुलांचं जेवण झालं का, त्यांचे कपडे घरडी करून ठेवले का, त्यांचं पॉकेट दिलं का, त्यांचं हे दिलं का, हे केलं का, घरातली भांडी झाली आहेत का, स्वयंपाक झालाय का वगैरे. किंवा जेवताना सुद्धा सगळ्यांचं झाल्यावर मग उरलं तर मला चालेल ना, जे उरलंय ते, अशा प्रकारची. तर अशा पद्धतीने विचार करू नये. म्हणजे मी असंही म्हणत नाहीये की स्वकेंद्री व्हावं आणि आधी स्वतःचा विचार करावा वगैरे, परंतु स्वतःची काळजी घ्यावी. अगदी मानसिक शारीरिक दोन्ही गोष्टींनी स्त्रिया त्यांचं आरोग्य चांगलं असावं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने त्यांनी काळजी घ्यावी आणि अगदी जिथे गरज पडेल तिथे तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा निश्चितपणे. परंतु स्वतःची फार ओढाताण आणि हेळसांड करून कुटुंबासाठी किंवा समाजासाठी फार काही करायला जाऊ नये असं मला वाटतं. की नक्कीच समाजासाठी आणि कुटुंबासाठी करावं, करू नये असं मी नाही म्हणत, स्वतःचं अस्तित्व. पण एक्झॅक्टली की स्वतःची शारीरिक मानसिक काळजी घेऊन जितकं होतंय तेवढं स्त्रीनी करावं. कारण आपण कितीही केलं तरी सुपरवुमन नाही बनू शकत. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीची काही शारीरिक मानसिक मर्यादाही असते. त्या मर्यादा आपण ओळखून घ्यायला हव्यात. कारण बऱ्याचदा वेळ निघून गेल्यानंतर मग काही आपण करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य जपावं आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असं मी नक्कीच सांगेन स्त्रियांना. खरंच. आणि असं विचारते जाता जाता तुम्हाला की या फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे अशा खूपशा महिला किंवा पुरुष दोन्ही,
तर त्यांना काय सांगाल आणि तुमचं पुढचं स्वप्न काय असेल भविष्य काय किंवा हो. तुमचा मानस काय असेल ह्याच्या पुढचं? हो हो हे फील्ड ॲक्च्युली मी म्हणेन की इतकं मोठं फील्ड आहे की तुम्ही कुठलंही फील्ड घ्या त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट हा येतोच. सायकोलॉजिस्ट कुठे येत नाही असं फील्ड शोधून कधीतरी एखादं सापडेल असं मला वाटतं. कारण कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, शैक्षणिक क्षेत्र घ्या तिथे सायकोलॉजिस्ट लागतो, हॉस्पिटल मेडिकल क्षेत्र घ्या तिथे सायकोलॉजिस्ट लागतो, तुम्ही अगदी इंडस्ट्री घ्या त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट असतात, अगदी प्राणी ॲनिमल सायकोलॉजिस्ट असतो. त्याच्यामुळे अशी अगदी क्वचित काही क्षेत्र असतील की जिथे सायकोलॉजिस्ट लागतच नाहीत. अगदी पोलिसांना सुद्धा मी बऱ्याचदा मदत केलेली आहे की बऱ्याच जणांचे स्टेटमेंट्स, कारण लहान मुलं असतात बऱ्याचदा तिथे त्यांच्याकडून स्टेटमेंट घेणं खूप अवघड जातं. मग अशा वेळी पोलिसांसाठी सुद्धा सायकोलॉजिस्टनी मदत करायला लागते. तर अशी खूप क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये काम करायला वाव आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याचा उपयोग सगळ्या समाजाला होईल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की अजूनही मला वाटतं की ह्युमन राईट किंवा चाइल्ड राईटवरती आपल्या समाजामध्ये अजून थोडी जागरूकता येणं गरजेचं आहे. त्याबद्दल मला नक्कीच पुढे काम करायला आवडेल आणि माझं काम पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये सगळ्या लोकांना त्याचा उपयोग व्हावा हीच माझी इच्छा आहे. खूप छान मॅडम. धन्यवाद. तर या आपल्या आजच्या भागात सहभागी झाल्या होत्या डॉक्टर अस्मिता पालगावकर मॅडम. वेळात वेळ काढून आमच्याशी इतक्या छान संवाद साधला, माहिती आम्हाला दिली. तर इन सोलापूर न्यूज चॅनलकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक छोटंसं गाणं मला या नवरात्रीनिमित्त म्हणायची जर परवानगी अगदी असेल अगदी तर. अगदी अवश्य अवश्य. वेलकम. मी सेवा सदन शाळेत शिकलेली आहे. आपटेबाईंनी एक लिहिलेलं, त्यांनी स्वतः रचलेलं असं एक देवीवरचं गाणं आहे. त्याच्या 2-4 ओळी मला म्हणायला खरंच अगदी आवडतं. अगदी. नाही खरंच आनंद आहे. म्हणा मॅडम म्हणा. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे माऊली मागते जोगवा, उदे ग अंबे उदे माऊली मागते जोगवा, भवानी कौल दे उजवा, भवानी कौल दे उजवा, अंबिके मागते जोगवा, सिंह तुझे अंगात भिणू दे, आहा पाताळी दैत्यास चिरू दे, आहा सिंह तुझे अंगात भिणू दे, पाताळी दैत्यास चिरू दे, देह देह देव्हारा भावा, देह देह देव्हारा भावा, दिव्या दिव्यातून पेटव वणवा, वणवा वणवा वणवा, अंबिके मागते जोगवा. धन्यवाद. खूप सुंदर मॅडम. अगदी आमच्या कार्यक्रमाचा शेवट आम्हाला अगदी अभिप्रेत होता तसा झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.